आबा गप कसं बसायचा आणि वय आनंदीच्या लग्नाची तयारी करूची असा हाय सून थाय पर्यंत मोठो मांडव घालचो असा आणि वय पत्रिकेत माझं नाव टाकायचा निमंत्रक आमचो टग्या बाकी मी बघतोय पण अशी डोके हात लावून बसलास तुमच्यान काय होईत असं माका वाटत नाही कपडे टग्या नाही तर वाहन फुटकास तोर मारतले आई माका पकडून तर दाखवा आनंदी लय तमवलंस तू का आनंदी गावस तू माका का बघतोय गाव तू आबा आबा काय करतास बघ तरी लग्नात तेरे सोनी या चालला त्यांचा काय बघलंस आबा लहान हातो ते का खरं माहिता लागलं नाही ना रे लागला नाही पण तुझ्या बाप्पाशी सांगून ठेव नाहीतर माझ्या हातात ना काहीतरी खवट घातलो आबा काय नाही गो बसले होते माझ्या लग्नाची काळजी लागली हा अहो होईत तर होईत पण असं खचून जाऊ नका एवढ्या संकटात तुमका म्हाडासारखा खंबीर रवलेला बघितलाय असं बघवत नाही होईत ना लग्न ठीक हा अजून तुमच्या सोबत या घरात रवाक नाही तुमका पण माझ्या हातची चाय मिळात भगोबा चढवाचा लगीन मोडण्यासारख्या दुसरा मोठा दुःख नसता गो बापाशीसाठी गावात कळला ना तर गावभर चर्चा होईल जेंका जेंका म्हणून पेढे वाटलेले आहे ना ती लोक शाण घालतील तोंडात आरडान आरडान सांगलेलं गो माझ्या बाईचा लगीन ठरला आनंदीचा लगीन ठरला म्हणा पण आता एक शब्द नाही कुठूच तोंडात सुन असं वाटतं पास झाला जाऊन भावी जीव द्यायचो आबा काय हा एवढं काही झालेलं नाही हा काय आबा काय म्हणतेस काय म्हणू ह्या बबल्या कुणी बोलवलंय हे बबल्या तू काय करतोय बोट बिघडलो ना शॉक बसताना हौसा सगळ्या शॉक लागून घेऊची नाही ना मग माझा माका काम करू दे अरे पण तुका देऊ माझ्याकडे पैसे नाही पैसे गावलेत पैसे गावले अरे बाबा तू पहिला बाजूक राहू काय तर चिकटन राहशील मग चॅडवाच्या लग्नाचं कोण करणार अरे पण पैसे कसे का त्याचं काय आहे जाव्या सासऱ्याची लय काळजी असा ना दिले पैसे पण मी म्हणता एवढा शॉक लागे पण गपकी करावायचा सगळं कामा माका करायला मग अशी माका त्यांच्या समोरच शॉक लागलो पण एवढा सगळा झाल्यावर लक्षात बरा राहिला त्यांच्या काळजी काही लोकांच्या स्वभावातच असता ए आबा आबा अरे येतच नाही कशा होता अरे सुपारी असा चाडवाचा लगीन ठरल्याच्या आनंदात विसरलोस का काय ये बाय चाटाक जाऊ येऊ होतं ना रे हे असत खय ते गेले गेले असेच अरे मोठा कौतुक करत होतास ना जावयाचा मग गाववाल्याक जावाय दाखवूक नको ते सगळं सविस्तर सांगू केले होते सविस्तर म्हणजे अरे खांद्यावर चिवडू पण होता आबा अरे तो चिवडू कोणचा त्यांचा आधी एक लगीन झाला होता त्या चेडू त्या पहिल्या बायकोचा ती गेली कळला
काय रे आबा, अरे बिजवाराक चेडू देऊ निघालस तू? नाहीतर काय, अरे गावात पेडो वाटूचो आधी ही कुठेतरी चौकशी तरी करायची. फसवल्यात ना तू का? नाही काका, काही पण झालं तरी त्यांनी फसवलं नाही. लपवून फसवणं त्यांच्यासाठी काही मोठी गोष्ट नव्हती. मनानं निर्मळ असत म्हणून सविस्तर सांगा, स्वतः इले. मग आता लगीन मोडला. अरे तर रडून काय उपयोग? दशावतार तर करूचाच लागतला. मालकान सुपारी घेतला ना. झाला तो वाईटच झाला. आता लेकीचा लगीन मोडला, आता दुसरा लगीन करूचा तर खबर जमूकच व्हाया. नाहीतर असा पोर पदरात घेणार कोण? बाबा चल ना मुंबईला. अगं बाळा, टायर पंक्चर झाले कसं जाणार? हा, त्यांच्या लाईटचं काम झालं? केलाय. अजून वर पैसे लागले का? लागले तरी तुमच्याकडून पैसा घेतला तर हातात किडे पडतील माझ्या. म्हणजे मुंबईची माणसं तुम्ही लय शानी असच काय हो? हा? आनंदीच्या घरात दिवे लावून काय होणारा नाही आहे. तिच्या बापाशीची बत्ती गुल केलास, हातपाय थरथर उतू देतात. सॉरी, मला त्यांना त्रास द्यायचा नव्हता. हो पण झालो ना त्रास. मुलगी तुमची ना, गावात कळलाय सगळा. एक मिनिट, मी काय म्हणतो ऐका ना, माझ्या गाडीचे टायर पंक्चर झाले, तर पंक्चर कुठे काढून मिळेल सांगाल का? तिथले दोन्ही. कर्माची फळा, बाकी काय ना. काय म्हणालात? काय ना पंचर काढतो हा, मिळत. प्लीज तुम्ही स्वतः बोलवाल का त्या? प्लंबिंग पासून अँब्युलन्स पर्यंत सगळी कामं करणारा एकच माणूस असा. बोलवा ना त्यांना प्लीज. हात मारा, लगेच काम सुरू. हो ना, कुठल्या नावाने हाक मारायची? काय? अच्छा तुम्ही. बाय. ठीक आहे. हे काय? एक मिनिट, हे बोनेट असतं आणि टायरचं सगळं सामान मागे असतं, तुम्हाला माहिती आहे ना? आहे तसा. बोनेट कसा आहे तो बघायचा म्हटलं गाडीचा. ए बाबा हा, हे पकड. हा बाळा, काय? मला भूक लागलीये. भूक लागली? मी काय म्हणतो, ऐका ना, मी इथे माझ्या लेकीला भूक लागली, तर इथे खायला कुठे मिळेल का? लवकरच मी हॉटेल टाकणार असेल, तेवढंच फक्त राहिलं बाकी काय. हो तिकडं नाही. या बघा, इथून असा सरळ गेला ना, तिकडं मामाची खानावर असा, तिकडं उचल पाऊन मिसल चांगला मिळतं मला. अच्छा ठीक आहे, चल आहे आपण. हा, आबा, असा करून कसा चालायचा? ह्या राजाक बघूक लोकांनी गर्दी केल्यानी हा, आणि ह्या राजाच्या डोळ्यात पाणी. आबा, राघवरावांचा विचार करून होळ लागला. ओझा होण्यापेक्षा पोट म्हणता तू ओझा झालास. अजून आबा खंबीर असा तू जन्मात गेलस ना, तेवढे लोक म्हणाली होती, रे आबा नशीब फुटला रे तुझा, तिसरा पण चेडूच झाला. मी त्यांच्या गजालींवर लक्ष नाही दिलं. मी खुश होतोय. माझ्या घरात संपणाऱ्या पैशांच्या रूपात लक्ष्मी लाय होती, पण पोरींच्या रूपात ती लक्ष्मी होत. आता सांग, नशीब फुटला की नशीब उजळला या आबाचा? तुझ्या जन्माच्या वेळी
आज जसे गावभर पेढे वाटले ना तसे गावभर पेढे वाटत फिरत होते. तुझ्या औशी एवढा नाही केलंय मी, आणि औशीची जागा तशी कोण घेऊ पण नाही शकत. हाऊस होतो प्रयत्न केले, जीव लावलाय तुमका, सतत तुमच्या चांगल्याचा विचार केले. ओझा नाही गो, ओझा नाही. अगो देवान भल्या भल्या का नाही दिल्या त्या आबाग दिल्या. अशा तुका कोणाच्या तरी गळ्यात कसो बांधू मी. आबा एक सासरी कित्याक जातात. वयाची 20-25 वर्षा बापाशीच्या घरात इतको आनंद पसरवता की आनंद ठेव घरात जागा सर्वसला, म्हणून सासरी जाऊन तिकडे आनंद पसरवता. काका माहित आहे, माझा चिडून जाय हैसर आनंद पसरवीत. क्या प्रेमान वाढवलंय तुका, तशी पिसवराच्या गळ्यात बांधूक नाही. जीवाचा रान करीत पण तुझ्यासाठी चांगलो नवरो शोधित मी. बाबा बस झालं. आणि जाताना वाटेत भूक लागली मग? बाबा तू आईला विसरलास ना? नाही बाळा, तुला असं का वाटतं? तू दुसऱ्या लग्नासाठी आलायस ना इथे? ए बाबा, मला नकोय दुसरी आई. हवा तर मी मॅथ्सचा अभ्यास एकदम नीट करेल. तू माझे हार कसेही बांध, मला आवडती. तू रात्री बोरिंग गोष्ट सांगतो, ती मला आवडेल, ती मी हसत हसत ऐकेल. पण बाबा नको ना दुसरी आई. दशावतार दशावतार दशावतार, आज आत्ता बढतो. दशावतार दशावतार दशावतार, आज आत्ता बढतो. सुरू होतो दशावतार दशावतार दशावतार. कार्टून नाहीये बाळा, तू आधी हे जेवून घे. चल ना बाबा, मला बघायचं ते कार्टून. बरं 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 थांब, मला पैसे तर देऊ दे. चल ना. मावशी हे पैसे घ्या. ते संपेल. श्री गणेश देवा, श्री गणेश देवा, श्री गणेश देवा, श्री गणेश देवा. आली प्रणय चंद्रिका कधी, आली प्रणय चंद्रिका कधी, सुंदरी मदनाची मंदिरी, सुंदरी मदनाची मंदिरी, सुंदरी मदनाची मंदिरी. राज दरबाराचा त्याग केला आणि उचलत्या पावलांनी अरण्याच्या दिशेने माझी पावलं ओळली. वा वा, या सृष्टीचं सौंदर्य पाहताक्षणी मन अगदी भारावूनच केलं. मी देहभान विसरून गेले. खरंच या सृष्टीचं वर्णन शब्दात करण्यापेक्षा ते जर आम्ही काव्यात केलं असेल अधिक सुंदर वाटेल. आणि म्हणूनच माझी मनदेवता मला सांगू लागली, मन माझे मोहुनी गेले, मन माझे मोहुनी गेले, मन माझे मोहुनी गेले, हे पवन पाहुनी भारावून गेले. मधुर स्वर ऐकले, तुझा त्याग केला, हे सुंदर सौंदर्य नेत्रासमोर आलंय. कोण आहेस तू? नाव काय तुझं? वसुंधरा. वसुंधरा, अप्रतिम तुझं सौंदर्य, त्याहीपेक्षा सुंदर तुझं नाव. कोण आहेस तू? ब्रह्मराक्षस. ब्रह्मराक्षस. ब्रह्मराक्षसाची देहाला संज्ञा. मी तुमच्या पाया पडते, तुम्ही इथून चला, मला जाऊ नाही, तुला घेतल्याशिवाय नाही. माझा मार्ग रोखणारा कोण आहेस तो? मी या अवंती नगरीचा राजा, राजा चंद्रसेन. मायबाप रसिक हो, कला रसिक दशरथ राणे यांच्याकडून माझ्या कलागुणांचा गौरव म्हणून 100 रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. श्री गणेश चरणी वर्णन करून मंडळाच्या वतीनं त्याचा विनम्रतापूर्वक स्वीकार करतो. या राणेंच्या पान दुकानात पान स्टॉलवर पान घेतल्यास 50% सवलत देण्यात येणार आहे.
राणेंच्या धंद्याची भरभराट हो अशी श्री गणेश चरणी प्रार्थना करतो. आणि त्याचबरोबर राणेंच्या दुकानात पान घेणाऱ्यांनी पान खाऊन तोंड रंगवावं, परंतु भिंत रंगवू नये ही विनंती आहे. माका राणी बनवण्यापेक्षा घरात बायल असा तिका सुखात ठेव. लहान झील असा गावात उंडंगण्यापेक्षा त्या पोराक बापाशीचं तोंड बघू दे. कप्या आबाच्या कलागुणाचा गौरव करूया नाही. यावंती नगरीचा राजा राजा चंद्रसेन ही बाधी कन्या तू सोड रास्ता. हे केव्हाही शक्य नाही. या भूमीवर तू पाय ठेवून मला ललकारतो आहे. मायबाप रसिक प्रेक्षक हो, माझ्या कलागुणांचा आदर म्हणून तुझ्या चेडवाचा लगीन कोण करणार लगीन त्याच्या वांगडा. मी तयारच आहे. पाठवतोस? राजने मी माघार कधी घेणार नाही. ज्या भूमीवर पाय ठेवून तू मला ललकारतो आहेस ते राज्य माझं आहे. अवतीभवतीला माझं सैन्य उभं आहे. अरे घे घे. पालून तयार असेल. पाठवतोस चेडवा? हे कदापि शक्य नाही. तिला घेऊन गेल्याशिवाय माझ्या मनाला समाधान नाही. तर मग तुझा सर्वला शटळ आहे. होऊ दे युद्धाला सुरुवात. तर हो युद्धाला तयार. संग खोटा परनारीचा संग खोटा परनारीचा नाशोईल या देहाचा नाशोईल या देहाचा. अरे दे त्याच्याकडे दे. हॅलो साहेबांनो, हॅलो साहेबांनो, गाडी झाली. देव का तुझ्या आनंदी अरे मला ऐकायला येत नाही. मोठ्याने बोलशील? इकडे देवाकडे दिलंय. आबा आबा राजा बघू लोकांनी गर्दी केल्याने आणि या राजाच्या डोळ्यात पाणी. आबा 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 डोळे उघडा. आबा आबा सोड मला. बबन, हा बरोबर चालू आहे ना आपण? स्ट्रेट घ्या. साहेबांनो ह्याचा लेफ्ट घ्या. आबा आबा डोळे उघडा. आबा इला इला हे काय समोर दिसतंय हॉस्पिटल. आबा
घेऊन जा तुम्ही, मी बाकीच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करतो. मी डॉक्टरांका बघतोय. आनंदी, बघ काळजी करू नकोस, तुझ्या आबांना काही होणार नाही. आनंदी प्लीज. राघव जिथे गेलाय तिथे काहीतरी गडबड आहे, काहीतरी गडबड आहे. इथून बाहेर पण नाही पडता येते.